तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि संघाची बैठक होते। छत्रपती संभाजीनगरच्या संघ कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले। संघाचे मराठवाडा प्रांत आणि भाजपचे मराठवाडा पदाधिकाऱ्यांची बैठक होईल। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालंय। भाजपची आणि संघाची एक महत्त्वाची बैठक होते। या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत। मोहसिन, आपण पाहतोय कालच छत्तीसगडमधील काही आमदार खासदार हे खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत आणि त्यानंतर आता भाजप आणि संघाची देखील अतिशय महत्त्वाची बैठक होते। कोणकोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते, सविस्तर तपशील द्याल? वर्षा, नक्कीच आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मराठवाड्यात भाजपला अपयश आलंय, तो अपयश पुन्हा एकदा विधानसभेत येऊ नये यासाठी आता भाजपनं कंबर कसली असं म्हणता येईल। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भाजप जे आहे तर कामाला लागला आहे। काल छत्तीसगडमधील 26 आजी माजी आमदार आणि पदाधिकारी या ठिकाणी आले होते। त्यांची बैठक झाली। मराठवाड्यात कशा पद्धतीने काम करायचं यावर सगळं चर्चा झाली आणि आज दुसऱ्या दिवशी लगेच आता संघाची आणि भाजपची बैठक होत आहे। संभाजीनगरच्या संघ कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीत मराठवाडा प्रांतचे जेवढेही संघाचे पदाधिकारी असतील किंवा भाजपचे मराठवाड्याचे पदाधिकारी महत्वाचे यांच्यात ही बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा होणार आहे। गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत भाजपचे 16 आमदार मराठवाड्यातून निवडून आले होते। आता ते 16 जागा पुन्हा कायम राखण्यासाठी आणि त्यात आणखी ज्या 25 जागा त्यांनी लढल्या होत्या त्यातल्या 9 ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता, त्या 9 जागा पुन्हा आपल्याला मिळवण्यासाठी या सगळं गणित जे आहे तर जुळवण्यासाठी संघ आणि भाजपची बैठक होत आहे। आता या बैठकीत नेमकं काय चर्चा होते, काय निर्णय घेतले जातात आणि संघाची भाजपला विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने मदत असेल हे देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता कुठेतरी मराठवाड्याचा गड जिंकण्यासाठी जे आहे तर भाजप कामाला लागलाय असं म्हणता येईल आणि त्यासाठी संघ असेल किंवा छत्तीसगडचे भाजपचे नेते असतील यांची मदत आता घेतली जात आहे, हे यातून दिसून येत आहे। निश्चितच मोहसिन, खरं तर या घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।